श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार. दुपारच 12:30 वाजलेत. कारण सकाळचं आवरलं सगळं, फरशी वगैरे पुसायची होती, त्यामुळे खूप कामं होती. काल तर काही पुसणं झालं नव्हतं मला, तर आज मी पुसून घेतली, सगळं आवरून घेतले. साफसफाई वगैरे केल्यामुळे मला ना खूप लेट झाला. तर बघा, साहेबाले जेवण झालं. मी आता झाला टाइम इन्स्टिट्यूटला जायचं, तर पटकन जाते, कारण उशीर होईल मला निवांत चालली तर बघा, तुम्हाला टाइम पण दिसत असेल. तर काय झाले माहिती आहे का, आता आम्ही चाललोय साहेबांच्या चुलत्याच्या घरी, म्हणजेच ऑफकोर्स आमच्याच घरी चाललोय. तर फॅमिली चालली, तरी पण तुम्ही म्हणताल हे असे ड्रेस घातले, जीन्स आणि स्वीट शर्ट म्हणू शकता तुम्ही याला. तर रिझन असं आहे की एवढी थंडी आहे ना, बासच. यावरून मी जॅकेट घालणार आहे, तरी पण एवढी थंडी वाजते. आणि मग साधं कुर्ती आणि लेगीज घालायची म्हणले तर खूप थंडी वाजू शकते, आणि नंतर माझं डोकं दुखतं. तर पूर्ण पॅक होऊन जाणार आहे. आणि कारण त्यांच्या घरी ना म्हणजे ते गावाला गेलते, तर ते त्यांच्याबरोबर घेऊन आलेत ज्वारी बाजरी वगैरे, तर तीच आणण्यासाठी आम्ही चाललोय त्यांच्याकडे. आणि आमच्या दीदीच्या घरनं पण ती आता गावाकडून आली. दीदीची वास्तुशांती, मोठ्या दीदीची वास्तुशांती झाली घराची, तर ती पण आली. 2 नंबरची दीदी माझी, तर येताना भाजीपाला घेऊन आली. आणि त्यामुळे मी जाणार आहे, भाजीपाला पण घेऊन येणार. आणि माझ्या शंभूला पण भेटणं होईल. काय माहिती शंभू झोपतोय का मी जाऊस्तोपर्यंत कसं होतंय, पण बघू. तर बघा, जाताना एवढी थंडी होते ना, खूपच जास्त थंडी होते. हायवेला लागली की काही खरं नाही. तर बघा मंडळी, शंभू झोपला होता, त्यामुळे त्याच्याशी काही माझं बोलणं झालं नव्हतं. आणि भाजीपाला आणि धान्य होतं ते पण घेतलं आणि परत रवाना झालो घरी. चला, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.